हिमतीची उंच झेप. प्रवीण कुमार, पद्मश्री 2026. 15 मीटर दूर 2 पोलवर टेकलेला 4 मीटरचा क्रॉस बार. वर्षानुवर्षांची मेहनत, फक्त 1 मिनिट आणि 1 संधी, आणि संपूर्ण जगाचे डोळे फक्त तुमच्यावर. सोपं नाही, हो ना? प्रवीण कुमार यांचा जन्म 2003 साली उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे झाला. लहानपणी व्हॉलीबॉल खेळता खेळता प्रवीणने हाय जंपची उंच उडी मारून सर्व अडचणींवर मात करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा शाळेतील शिक्षकांनी दुखापतीच्या भीतीने प्रवीणला उंच उडीत भाग घेण्यास परवानगी नाकारली, तेव्हा तो 8 दिवस शिक्षकांकडे हट्ट करत राहिला. शिक्षकांना ऐकावं लागलं आणि 10 वाजताच्या कार्यक्रमात 8 वाजता त्याचं नाव लिहिलं गेलं. सगळ्यांना वाटलं पायात प्रॉब्लेम आहे, मी 2-3 फुटांपेक्षा उंच उडी कशी मारणार. प्रवीणने त्या स्पर्धेत गोल्ड जिंकलं, तेही एबल बॉडीड कॅटेगरीमध्ये. तो लहान असताना मी त्याला बाजारात घेऊन गेले. तिथे मला एक साधू भेटले. त्याचे पाय पाहून ते म्हणाले, हा तांब्याच्या पावलांनी आला आहे, हा मुलगा देशाला गौरव मिळवून देईल. मी त्याला जन्म दिला आहे, पण तो देशाचा मुलगा आहे, देशाचं नाव मोठं करेल. त्याच्या प्रतिभेला चांगली दिशा आणि गती तेव्हा मिळाली जेव्हा प्रवीण त्याचे प्रशिक्षक डॉक्टर सत्यपाल सिंग यांना भेटला. हाय जंप करण्यासाठी उंची आणि पायांची ताकद या दोन्हीची गरज असते, पण प्रवीणकडे हे दोन्हीही नव्हते. प्रवीण पहिल्या दिवशी जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याने कोणत्याही तंत्राशिवाय 1.80 मीटरची उडी मारली. मला तेव्हाच समजलं की प्रवीण रेकॉर्ड घडवेलही आणि मोडेलही. आता ध्येय होतं इंडियासाठी गोल्ड आणणं. पण 2019 हे वर्ष प्रवीणसाठी सर्वात कठीण होतं. एकीकडे त्याच्या दुखापती त्याला सतावत होत्या आणि दुसरीकडे त्याच्या खेळाची कॅटेगरीही बदलली होती. प्रवीण 1 वर्ष रात्रंदिवस मेहनत करत राहिला. त्याने हार मानली नाही. माझ्या फक्त एकच गोष्ट लक्षात होती, ज्याला सुवर्ण पदक मिळतं त्याच्या देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. प्रवीणने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून सुवर्ण पदकही जिंकलं. आता मी नवीन खेळाडूंनाही सांगतो की हिम्मत आणि कठोर परिश्रमाने काहीही शक्य आहे. मी मेडलसाठी खेळत नाही, मी खेळतो कारण मला भारतासाठी खेळायला आवडतं. श्री प्रवीण कुमार, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.